मित्रांनो, एक गुन्हा घडतो. त्या गुन्ह्यामध्ये एकापेक्षा अनेक आरोपी असतात. त्या एफ-आय-आर नंतर पोलीस त्या आरोपींना अटक करतात. अनेक आरोपी असतात आणि जेव्हा आरोपींना अटक केलं जातं त्यावेळी त्यातला एक आरोपी असं म्हणतो की मी कोणताही गुन्हा केलेला नाही, परंतु माझ्यासोबतचा जो दुसरा आरोपी आहे तर त्यानं गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं मला जे आहे ते निर्दोष सोडावं आणि या दुसऱ्या आरोपीला जी आहे ती शिक्षा द्यावी. जर एखादा सहआरोपी स्वतःला निर्दोष आहे असं म्हणत असेल आणि दुसऱ्या आरोपीला फसवण्याच्या दृष्टीनं जर का तो काही स्टेटमेंट देत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवता येईल का? आणि त्या सहआरोपीने दिलेल्या स्टेटमेंटवरून त्या दुसऱ्या आरोपीला शिक्षा देता येईल का? याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे, ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शुक्रवारी 22 मेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या एका स्टेटमेंटवरून जे उच्च न्यायालय होतं त्यांनी जी शिक्षा दिलेली होती ट्रायल कोर्टाने, तर ती शिक्षा जी आहे ती रद्द केलेली आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेलं आहे की आरोपीने न्यायालयाच्या बाहेर, ज्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन असं आपण म्हणतो, जर दिलेला असेल त्या एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनच्या द्वारे, म्हणजे न्यायालयाच्या बाहेर दिलेल्या जबाबाच्या द्वारे जर का तो असं म्हणत असेल की मी निर्दोष आहे, परंतु माझ्यासोबतचा दुसरा आरोपी जो आहे त्यानं गुन्हा केलेला आहे, त्यांनी कसा गुन्हा केला हे मी सांगतो, तर त्याच्या स्टेटमेंटवरून, न्यायालयाच्या बाहेर दिलेल्या स्टेटमेंटवरून त्या दुसऱ्या आरोपीला जे आहे ते शिक्षा देता येणार नाही. आता या केसमध्ये माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने या एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनवरून आरोपीला शिक्षा दिलेली होती आणि जे ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली होती, प्रथम कोर्टानं म्हणजे माननीय सेशन्स कोर्टाने, की ज्या ठिकाणी ही केस चाललेली होती, तर त्यांचा निर्णय माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने कायम केलेला होता. आणि जे सहआरोपीचं जे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन होतं, म्हणजे जे न्यायालय सोडून बाहेर जे काही जबाब त्यांनी दिलेला होता, तर ते ग्राह्य मानून त्या आरोपीला सोडून दिलेलं होतं आणि दुसऱ्या आरोपीला जी आहे ती शिक्षा दिलेली होती. आता ज्यावेळी ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये महत्त्वाची अशी टिप्पणी केलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एखादा आरोपी जर स्वतःला निर्दोष आहे असं म्हणतोय आणि आरोप जे आहे ते दुसऱ्या सहआरोपीवर लावतोय की जे विश्वास ठेवण्यासारखं नाही, आणि त्यांनी जे काही इतर दुसऱ्या आरोपी विरुद्ध स्टेटमेंट केलेले आहेत किंवा असं म्हटलेलं आहे की त्यांनी गुन्हा केलेला आहे, तर त्याच्या या स्टेटमेंटला जे आहे ते पुराव्यामध्ये जे आहे ते वापरता येणार नाही. आणि ज्या व्यक्तीच्या विरुद्ध ते स्टेटमेंट केलेले आहेत, म्हणजे एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीच्या विरुद्ध आरोप केलेले आहेत की वाय या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे आणि मी केलेलं नाही असं एक्स म्हणतोय, तर वाय या व्यक्तीचं म्हणणं न घेता, त्याला संधी न देता, केवळ एक्स म्हणतो या मुद्द्यावरून वायला शिक्षा देता येणार नाही. आणि कन्फेशन जे कायदेशीर तत्व आहे, कबुली, तर याला कन्फेशन म्हणता येणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा एक कमजोर स्वरूपाचा पुरावा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. ही एक मर्डरची केस होती आणि त्या मर्डरच्या केसमध्ये जे आहे ते अनेक आरोपी होते. त्यातल्या एका आरोपीने जे आहे ते इतर आरोपीच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलेलं होतं की मी नाही, यांनी केलेलं आहे असं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून जे आहे ती त्याला शिक्षा देण्यात आलेली होती. आता त्याच्यामध्ये लास्ट सीन एव्हिडन्स सुद्धा होता, म्हणजे शेवटचं एकत्रित पाहिलेलं आरोपीला आणि त्या मृतक व्यक्तींना. तर आरोपींना शेवटचं त्या मृतक व्यक्तीबरोबर जरी पाहिलेलं असलं तरी शेवटचं पाहिलेलं आणि मृत्यू झालेली वेळ होती याच्यामध्ये अंतर सुद्धा जास्त होतं. आणि त्याबद्दल लास्ट सीन एव्हिडन्सबद्दल सुद्धा या केसमध्ये टिप्पणी करण्यात आलेली आहे की केवळ शेवटचं पाहिलं या मुद्द्यावर आरोपीला शिक्षा देता येणार नाही, तर शेवटचं पाहणं आणि त्या आरोपीच्या मृत्यूची वेळ याच्यामध्ये एक्झॅक्टली किती अंतर आहे ते पाहणं गरजेचं आहे. खूप मोठं अंतर जर असेल तर आरोपीला या मुद्द्यावरून सुद्धा शिक्षा देता येणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण मेहरबान कोर्टासमोर आलेला जो पुरावा आहे, या पुराव्यावरून माननीय सर्वोच्च न्यायालयानं या आरोपीची जी आहे वाय
आपण उदाहरणासाठी घेतलं की एक्सच्या जबाबावरून वायला झालेली शिक्षा, शेवटचं सोबत पाहिलेलं मृतासोबत ती वेळ, पाहिलेली वेळ आणि मृत्यू झालेली वेळ याच्यामध्ये बरंचसं अंतर होतं. या मुद्द्यावरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने या मर्डरच्या केसमधून या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की मी निर्दोष आहे आणि माझ्यासोबतच्या दुसऱ्या आरोपीने गुन्हा केलेला आहे आणि तेही न्यायालय सोडून बाहेर म्हणत असेल एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनच्या माध्यमातून, तर त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. असा हा महत्त्वाचा निर्णय आहे. पापण सरकार विरुद्ध प्रणव उर्फ प्रणव विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बंगाल असं या केसचं नाव आहे. पापण सरकार उर्फ प्रणव विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल असा हा न्याय निर्णय आहे. आणि हा निर्णय जो आहे तो नुकताच शुक्रवारी देण्यात आलेला आहे 22 मेला 2026ला. माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूच्या बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील, नोटिफिकेशन त्याचा आपल्याला येईल. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.